पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। याचा अर्थ आहे जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तेथे सर्व देवता आनंदाने राहतात, मात्र जिथे स्त्रियांचा आदर केला जात नाही तेथील सर्व कार्य निष्फळ ठरतात। मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत नारी तू नारायणी असे म्हटले जाते। स्त्री शक्तीला खूप महत्त्व दिले गेले आहे। अहो, हेच बघा ना, भगवान शिवाची एकच रात्र महाशिवरात्र, मात्र देवी जगदंबेची नवरात्री म्हणजे तब्बल 9 दिवस असतात। यावरूनच आपण समजू शकता आपले देवच नाही तर देवी ही अस्त्रशस्त्र घेऊन सुसज्ज आहेत। म्हणजेच काय, तर नारी कधीही अबला नव्हती, ती कायम सबला होती। प्रसंगी शांत असणारी सौम्य अंबा काली रूप घेते व संवारही करते, आणि अशाच या नारी शक्तीचा जागर या गीताद्वारे करत आहेत आपले इयत्ता 6वी व 7वीच्या मुली। जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, ह्या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी। नारीमुळे माणसांची आहे जगभर कीर्ती, ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती। घडवत गेली पिढ्या स्वतः झिजली दारी, ह्या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी। जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी। जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा। आई, मला ना उद्या शाळेत माझी आवडती गोष्ट आणायला सांगितली आणि त्याचं महत्त्व पण सांगायला सांगितलंय। मला तुझी साडी आवडते पण त्याचं महत्त्व नाही माहिती, तू सांगशील का? हो, सांगते। जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा। बाहुली होती खेळ खेळाया, नाहली मोठी पोहली काया, घमघमे सारा गंध जाईचा। ही साडी म्हणजे फक्त एक पेहराव नसून त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत। जेव्हा एखादी स्त्री कमरेभोवती ही गोल साडी गुंडाळते तेव्हा ती अख्ख्या जगाला आपल्या भोवती बांधून ठेवते। अरे, हिला सांभाळणं किती कठीण आहे। म्हणूनच सांगते, जन्म बाई। साडीचा पदर डोक्यावर घेऊन ती समोरच्यांचा आदर करते, पण जेव्हा एखादं संकट समोर उभं राहतं तेव्हा तोच पदर कमरेला खोचून ती त्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते। फूल होताना ही कळी लाजे, फूल होताना ही कळी लाजे, पैंजणापाशी काय हे वाजे, माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा। आज जेव्हा पैंजण येतं तेव्हा स्त्रीच्या चालण्याचा डौल आगळाच असतो। हातातल्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली हे स्त्रीच्या सौंदर्याला खुलवण्याचं काम करतात। जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा,